परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या नराधमास कठोर शासन करून या घटनेच्या मागे असणाऱ्या मास्टरमाइंडचा शोध घेण्यात यावा। तसेच पोलीस प्रशासनाकडून बौद्ध वस्त्यात जाऊन निरपराध युवकांना गुन्ह्यात गोवण्याचा जो प्रयत्न होत आहे तो त्वरित थांबवण्यात यावा। या आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष भगवान ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले। मी भगवान ढगे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचा केंद्रीय सदस्य आणि जिल्हा अध्यक्ष आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देखील मला मिळालेला आहे। परभणी येथे जो निंदनीय प्रकार झाला, एका इसमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची जी प्रतिकृती आहे तिची विटंबना केली आणि रस्त्यावर ते संविधानाचं पुस्तक ती प्रतिकृती फेकून दिली। याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। आणि आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना जे RPIच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे त्यात आम्ही असं म्हटलेलं आहे की परभणी येथे ज्या इसमाने ही जी घटना केली, संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस केली, त्याच्यावरती कठोर शासन झालं पाहिजे। त्याचप्रमाणे त्या नराधमाला ज्यांनी हे कृत्य करावयास लावलं त्याच्या मास्टरमाइंडला देखील शासनानं शोधून काढलं पाहिजे आणि त्याच्यावरती कठोर अशी कारवाई केली पाहिजे, अशी देखील आमची मागणी आहे। आमची दुसरी अशी मागणी आहे की परभणीमध्ये मागे जी जाळपोळ आणि दुकानांची नासधूस करण्यात आली, तर हे जे समाजकंटकीय कृत्य आहे याचा देखील आम्ही RPIच्या वतीने निषेध करतो। आणि आमची अशी मागणी आहे की पोलीस प्रशासनानं धरपकड करताना बौद्ध वस्त्यात जाऊन निरपराध युवकांना त्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न करू नये, कारण समाजकंटक हे वेगळे असतात आणि अशा कृत्य करणाऱ्याला शासन जरूर झालं पाहिजे। आम्ही लोकशाहीमध्ये अशा हिंसक जो मार्ग अवलंबतात त्याचा आम्ही निषेध करतो, परंतु जे त्याच्यामध्ये नाहीत अशा निरपराध युवकांना, बौद्ध युवकांना गोवण्याचा हा जाणीवपूर्वक जो प्रशासनाने जो प्रयत्न चालवलेला आहे तो त्यांनी त्वरित थांबवला पाहिजे, अशी देखील आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मागणी आहे। आणि अशा आशयाचं निवेदन आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या मार्फत पाठवलेलं आहे।